नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण ना पुढचा आणि पाठीमागचा जो गळा आहे तो व्ही नेक सध्या खूप ट्रेंडिंग चालू आहे. तर असा हा व्ही गळा आपणच कटिंग करणार आहोत. तर इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अस्तर घेतलेला आहे आणि शिवाय स्लीव्सलेस ब्लाऊज आहे आपला, म्हणजे विदाऊट स्लीव्ज. तर आता आपण ह्याचं संपूर्ण कटिंग बघणार आहोत. तर कटिंगसाठी मी इथे अस्तर घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिक पीस घेतलेला आहे आणि बॉडी मेजरमेंट घेतलेला आहे. तर जे काही मेजरमेंट आहे ते मी तुम्हाला इथे सांगते. अस्तरवरती आता कटिंगला डायरेक्ट आपण सुरुवात करणार आहोत. तर सर्वात आधी बॉटमला एक सरळ लाईन आखून घेतली आणि ह्याचे जे मेजरमेंट्स आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर देते. ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे, पूर्ण उंची तयार जी आहे ती 13 आहे. तर मी 1 इंच प्लस करून 14वर मार्क केलं. त्यानंतर शोल्डरला एक मी सरळ लाईन आखून घेते आणि यामध्ये शोल्डर जे आहेत, शोल्डर पट्टी याची साधारणतः 2 इंचाची हवी, त्याप्रमाणे मी इथे 5.25 इंच शोल्डर घेतलेले आहेत. आता चेस्टप्रमाणे मुंढा किती घ्यायचा यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचा चार्ट दिलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते. मुंढा जो आहे तो मी 5.5 इंच घेतलेला आहे, कारण छाती जी आहे ती 35 आहे. साधारणतः 35, 36, 34साठी आपण 5.5 इंच मुंढा घेतो. मुंढ्यावरती एक लाईन आखल्यानंतर मुंढ्याच्या ज्या लाईनला आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे. तर मी बरोबर इथे 9.25 इंचावरती मार्क करते, कारण 35 हा आपला फुल बस्ट आहे इथे. तर नेहमी मापं टाकताना फुल बस्टच टाकायचं. आणि ह्यामध्ये हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता. आता बॉटमला मी कमरेचा 1/4 आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि पाठीमागे टक्ससाठी लागतो त्यामुळे 1 इंच अधिक करून घेतलेला आहे. आता साईड पार्ट जोडलेत. मुंड्याची सरळ लाईन आखून घेते. सरळ लाईन आखून घेतली आणि पाठीमागच्या भागाला साधारणतः 1.25 इंचावरती मी मुंढ्याचा आकार दिला. आता स्लीव्सलेस असल्यामुळे बघा एवढं आपल्याला खाली जायचं आहे फिटिंगच्या पार्टमध्ये, जेणेकरून तिथे आपला ब्लाऊज काचला जात नाही. त्यानंतर गळारुंदी कंपल्सरी व्हीनेकसाठी 2.5 इंचच घ्यायची. कुठल्याही प्रकारे गळा शोल्डर उतरत नाही. पाठीमागचा गळा साधारणतः बघा किती डीप आहे, 11, 11.5 इंच. तर पाठीमागच्या गळ्याच्या उंचीमध्ये मी 0.5 इंच प्लस करून ही डायरेक्ट सरळ व्ही नेक असा मार्क केलेला आहे. 2.5 इंच गळारुंदी शोल्डरला घेतली. तर हे झालं आहे पाठीमागच्या भागाचं कटिंग, ड्राफ्टिंग. आता हे मी कट करून घेते. आता हे कट करून झाल्यानंतर आपल्याला फ्रंट पार्टचं कटिंग करायचं आहे, ड्राफ्टिंग करायचं आहे अगोदर. तर मी बंद बाजूकडे थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे आणि शोल्डर आणि मुंढ्याचं मार्किंग फक्त करून घेतलेलं आहे आणि बंद बाजूकडे पण एक मार्क केलेला आहे, बॉटमला पण एक मार्क केला आहे. आता इथे बाहेरच्या बाजूला हुक आणि आयसाठी मी 0.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन एक्स्ट्रा मी फक्त एक लाईन आखून घेतलेली आहे. आता जो बॅक साईडचा पार्ट आहे त्या पार्टवरती आपण मार्किंग करणार आहोत 2.5 इंचाचं आणि तेच मार्किंग पाठीमागच्या गळारुंदीला येणार आहे, तेवढंच 2.5 इंच पुढच्या गळारुंदीला. आता पुढचा गळा जो आहे तो 8 आहे, त्यामुळे मी 8.5 इंचावर मार्क केलं. शक्यतो व्ही नेक जेव्हा असतात ते खूप जास्त डीप असले तर ते जास्त छान दिसतात. तर पुढचा गळा मी जवळजवळ 8 इंचावर घेतलेला आहे. त्यालासुद्धा मी व्यवस्थित मार्क करून आकार देऊन घेतला. आता प्रिन्सेस कटचा भाग जो आहे तो पुढच्या भागावरती बघा मी अशा पद्धतीने मार्क करते. शोल्डरपासून टक्स जो आहे तो 10.5 इंचावर घेतला आणि मधला टक्स जो आहे हुकलूकपासून तो 3.5वर घेतला. आता पुढच्या भागामध्ये पाठीमागच्या भागापेक्षा 1 इंच उंची आपल्याला जास्त घ्यायची असते, तर ती मी वाढवून घेतली. सेम याच पद्धतीने तुम्ही
डायरेक्ट पेपरवरती ड्राफ्ट करून नंतर वाढवू शकता. आता इथे मधला टक्स जो आहे हुकलूक पट्टीपासून 3.5 घेतला आहे, तर बॉटमला आपल्याला 3 इंचावर म्हणजे अर्धा इंच कमी करून घेतला आणि मी मुंढ्याला आकार. आता या इथे आपल्याला जेव्हा आपण मुंढ्याला प्रिन्सेसचा आकार दिला आहे त्यानंतर आपल्याला इथे मेन टक्स असतो तो मार्क करायचा आहे. तर मेन टक्स हा साधारणतः 35 ते 36 साईजसाठी आपण 2.5 इंच घेतो. 2.25 पण तुम्ही घेऊ शकता. तर तो मी तिथे 2.5 इंचाचा मार्क करून आकार देऊन घेतला प्रिन्सेस कटचा. त्यानंतर मुंढ्याच्या बाजूने जवळजवळ अर्धा इंचावर एक टक्स घ्यायचा असतो आपल्याला. तुम्ही या आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर नॉर्मली लक्षात येईल. तर पुढच्या मुंड्याचा आकार प्रिन्सेस कट आणि शिवाय स्लीवलेस असल्यामुळे मी अगदी 1/2 इंचावरती देते आहे. खूप जास्त आत नाही द्यायचा. तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही प्रॉपर अर्धा इंच देऊ शकता, बट सगळ्यांना तेवढा कम्फर्टेबल नसतो. कारण रेग्युलर ब्लाऊज असतो त्याला आपण स्लीव्ज लावतो, त्यामुळे तिथे घोळ येऊ नये म्हणून आपण 1/2 इंच देतो. पण इथे तुम्हाला एवढा द्यायची बिलकुल गरज नाही आहे. त्यानंतर मला जेवढी शोल्डर पट्टी हवी त्यामध्ये मी 1/2 इंच प्लस करून उरलेल्या भागाला बघा मी थोडासा आकार दिला, म्हणजे शोल्डर पट्टी ऑटोमॅटिक कमी होते स्लीव्जलेस असल्यामुळे. आता फिटिंगच्या बाजूचा प्रॉपर भाग मी मोजून घेते. इथे मला मुंढ्यासाठी तिथे अर्धा इंच आपण इथे वजा करणार आहोत, तर तो मी पुढे वाढवला. आता इकडे बघा टक्स वजा करून जेवढं आपल्याला पुढे राहते तेवढं घ्यायचं आहे कमरेचं माप. ठीक आहे, म्हणजे समजा कमरेचं माप तुमच्या 7 इंच आहे तर टक्स वजा करून तुम्हाला ते पूर्ण टाकायचं आहे. तर मी पुढे ते टाकून घेतलं. त्यानंतर मी टक्स मोजला. दोन्ही टक्स एकमेकांना व्यवस्थित अटॅच झाले पाहिजे आणि तेवढा टक्स मी वजा केला. आणि फिटिंगच्या बाजूला आपण जे 1 इंच एक्स्ट्रा वाढवलेलं आहे फ्रंटला ते फिटिंगच्या बाजूला मायनस करायचं. सो हे झालेलं आहे आपलं ड्राफ्टिंग. आता मी हे करते कटिंग. सिम्पल आहे आणि शिलाई मार्जिन पुढे तुम्ही 1/2 इंच घ्या, जेणेकरून आपल्याला टक्स जोडण्यासाठी 1/2 इंच शिलाई मार्जिन ह्यामध्ये आपलं जातं. नाही घेतलं तरी काय फरक नाही पडत, बट मी इथे जस्ट रिमाइंड करते तुम्हाला की घ्यायला हवं आहे. मी इथे घेतलं नाही आहे. साधारणतः 1 इंच फिटिंग मार्जिन राहतं तर ते कम्फर्टेबल असतं. सो मी हे प्रॉपर साईड पार्ट कट केला. आता मी इथला हुकलूक पट्टीच्या बाजूचा पार्ट कटते आणि हे झालं आहे आपलं फ्रंट आणि बॅक दोन्हीकडचं ड्राफ्टिंग आणि कटिंग. सिम्पल ब्लाऊज आहे. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती सुंदर याचा ब्लाऊज तयार होतो. आता इथे जो आपण 1 इंच भाग पुढच्यामध्ये वाढवला आहे तो आपण हुकलूक पट्टीच्या त्या पट्टीवरती आपण तो 1 इंचाचा टक्स घेऊ शकतो. अदरवाईज तुम्हाला नसेल घ्यायचं तरी तुम्ही नका घेऊ. हे बघा इथे अशा पद्धतीने हा टक्स इथे घेऊ शकता. सो हे बघायचं बघा एकदम प्रॉपरली मॅच झालेलं आहे. 1/2 इंच मार्जिन कवर करून आपण हे जॉईंट करू शकतो. सो हे झालेलं आहे स्लीव्जलेस प्रिन्सेस कट व्ही नेक ब्लाऊजचं कटिंग. एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून, आणि लवकरच मी याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण शेअर करते. आणि इंस्टाग्रामवरती ह्या कस्टमरने आपला रिव्ह्यूसुद्धा दिलेला आहे या ब्लाऊजचा. खूप सुंदर फिटिंगला बसलेला आहे हा ब्लाऊज. ज्यांनी इंस्टाग्रामवर पाहिलं असेल त्यांना समजलं असेल. चला मग कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. लाईक शेअर करायला विसरू नका आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत.